हा संकेत मिळाला असेल तर पुढचे 7 दिवस महत्वाचे आहेत. नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आजचा हा संदेश कदाचित योगायोगाने तुमच्यापर्यंत आलेला नाही. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर कदाचित स्वामी समर्थ तुम्हाला काहीतरी महत्वाचा संकेत देत आहेत. मित्रांनो, आपल्या आयुष्यात काही घटना अशा घडतात ज्या साध्या वाटतात, पण त्या भविष्यात घडणाऱ्या गोष्टींची चाहूल देत असतात. अनेक भक्तांना असे अनुभव आले आहेत की काही संकेत मिळाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात मोठे बदल घडले आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. संकेत क्रमांक 1. वारंवार एकच संख्या दिसणे. जर तुम्हाला सतत 1111 असे नंबर दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे नंबर तुम्हाला वारंवार दिसत असतील तर याचा अर्थ तुमच्या जीवनात काहीतरी बदल होण्याची शक्यता आहे. स्वामी समर्थ जणू सांगत आहेत, घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. पुढील 7 दिवसात एखादी चांगली बातमी मिळू शकते. संकेत क्रमांक 2. पहाटे अचानक जाग येणे. अनेकांना रात्री 3 ते 5 वाजण्याच्या दरम्यान अचानक जाग येते. जर हे वारंवार होत असेल तर हा एक आध्यात्मिक संकेत मानला जातो. त्यावेळी शांतपणे बसा आणि मनात स्वामी समर्थांचा जप करा, कारण अशा वेळेस मन सर्वात जास्त शुद्ध असते. संकेत क्रमांक 3. तुम्ही मोबाईल उघडता आणि स्वामींचा फोटो दिसतो. रस्त्यावरती जाता आणि मंदिर दिसते. कोणीतरी अचानक स्वामी समर्थांचा विषय काढतो. हे योगायोग नाहीत, हे संकेत असू शकतात की स्वामी तुमच्याकडे विशेष लक्ष देत आहेत. संकेत क्रमांक 4. एखादे काम अचानक थांबते. कधी कधी आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करतो, पण ती गोष्ट होत नाही. आपल्याला वाटते आपले नशीब खराब आहे, पण अनेकदा स्वामी आपल्याला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवत असतात. आज जे अडथळे वाटतात ते उद्या आशीर्वाद असू शकतात. संकेत क्रमांक 5. स्वप्नात मंदिर, प्रकाश किंवा संत दिसणे. जर अलीकडे तुम्हाला स्वप्नात मंदिर, दिवा, प्रकाश किंवा संतांचे दर्शन झाले असेल तर त्याचा अर्थ सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात प्रवेश करत आहे. अशा स्वप्नांकडे दुर्लक्ष करू नका. मित्रांनो, एका भक्ताचा अनुभव सांगते. तो अनेक वर्ष नोकरीसाठी प्रयत्न करत होता. सर्वत्र अपयश होते. एक दिवस त्याला सतत 1111 दिसायला लागले. रोज पहाटे जाग यायची. त्याने स्वामींचा जप सुरू केला. नेमकी 7व्या दिवशी त्याला एका कंपनीचा फोन आला. ज्या नोकरीची तो अनेक वर्ष वाट पाहत होता ती त्याला मिळाली. तो म्हणाला, स्वामींनी आधीच संकेत दिले होते, पण मला ते समजले नव्हते. संकेत क्रमांक 6. मनात अचानक शांतता येते. काही दिवसांपर्यंत खूप चिंता होती, पण अचानक मन शांत व्हायला लागले. ही शांतता स्वामींच्या कृपेची चाहूल असू शकते, कारण जेव्हा स्वामी समर्थ मार्ग तयार करतात तेव्हा मनातील भीती हळूहळू कमी होते. पुढील 7 दिवसात काय करावे? दररोज 108 वेळा श्री स्वामी समर्थ जप करा. कोणालाही दुखवू नका. शक्य असेल तर गुरुवारी मंदिरात जा. सकारात्मक विचार ठेवा. कोणत्याही संकटाला घाबरू नका. कदाचित तुम्ही खूप दिवसांपासून एखाद्या गोष्टीची वाट पाहत आहात. पैसे, नोकरी, लग्न, घरातील समस्या किंवा मानसिक शांतता. हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थ तुमची प्रार्थना ऐकत आहेत. उत्तर लगेच मिळेलच असं नाही, पण योग्य वेळी नक्की मिळेल. मित्रांनो, कधी कधी अंधार सर्वात जास्त असतो, तो सूर्योदयाच्या आधी. तसेच तुमच्या आयुष्यातही संघर्षही संपण्याच्या मार्गावर असू शकतात. विश्वास ठेवा, स्वामींवरती श्रद्धा ठेवा, कारण जिथे श्रद्धा असते तिथे स्वामींची कृपा नक्की असते. जर तुम्हाला वाटत असेल की हा संदेश तुमच्यासाठी होता तर कमेंटमध्ये फक्त लिहा श्री स्वामी समर्थ आणि हा संदेश इतर भक्तांपर्यंतही नक्की पोहोचवा. मित्रांनो, हा व्हिडिओ संपण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. कदाचित आज तुम्ही खूप थकलेले असाल. कदाचित तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील. तुम्ही एखाद्या संकटातून जात असाल, पण लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधीच आपल्या भक्तांचा हात सोडत नाही. आज परिस्थिती कठीण असेल, लोक साथ देत नसतील, प्रयत्न करूनही यश मिळत नसेल, तरीही हार मानू नका, कारण स्वामींच्या दरबारात उशीर होऊ शकतो, पण अन्याय कधीच होत नाही. आजचा हा संदेश जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर समजा स्वामी तुम्हाला सांगत आहेत, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. डोळे बंद करा, मनात स्वामींचे स्मरण करा आणि विश्वास ठेवा की येणारे दिवस तुमच्यासाठी काहीतरी चांगले घेऊन येत आहेत. चला शेवटी सर्वजण मनापासून म्हणूया श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.